पंडित ज्ञान गोविंद सर्जा छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो! छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो! छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो! औरंगजेबाने छळ केला अंगी नाही सदरा तालबुंद सळा करून डोळे काढिले मध्ये काय हाडे भरल्यात आणि एका बाजूला तांब्याचा पदर आहे तांबटपट जन्मापासून मृत्यूपर्यंत लिहिलेली त्याच्यात लिहिले. नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी आज आलेली आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणचं नाव कानावर पडताच आपल्याला आठवतो तो म्हणजे घडून गेलेला एक रक्तरंजित इतिहास. आणि काळीज अगदी गोठून जात हो जेव्हा आठवतो तो आपल्या शंभू राजांवर झालेला 40 दिवसांचा अत्याचार, त्यांचा अमानुषपणे केलेला छळ. माझ्या राजाचे तुकडे तुकडे करून जिथे फेकले ती जागा म्हणजेच तुळापूर. हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही जाणार आहे तुळापूरला. तिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तर मंडळी, तुळापूर हे गाव जेथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे हे पुणे शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. आम्ही आता तुळापूरमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर. प्रवेशद्वाराच्या कमानीवर पहा छत्रपती संभाजी महाराजांचा सिंहाचा जबडा तोडतानाचा पुतळा आहे. तो बघूनच आपल्या अंगावर शहारे येतात. येथे आपल्याला पार्किंगसाठी पैसे मोजावे लागतात. दुचाकी वाहनांसाठी 20 रुपये आहेत तर 4 चाकीसाठी 40 रुपये आहेत. येथे आवारामध्ये काही फळ विक्रेते बसलेले आहेत, भाजी विक्रेते आहेत, छोट्या छोट्या गोष्टी विकायला बसलेले आहेत. समोर जो भगवा झेंडा आपल्याला दिसत आहे ते आहे छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ. आता इथे पहिल्यांदा उजव्या बाजूला आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिसतोय. आणि या पुतळ्याच्या अगदी समोरच छंदोगामात्य कवी कळशांची ही समाधी आहे. आता आपण घेऊया छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा छत्रपती शिवरायांचा छावा
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच आपले शंभूराजे. औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याने 1 फेब्रुवारी 1689 साली आपल्या राजांना संगमेश्वरामध्ये कैद केले. त्यानंतर कवी कलश आणि संभाजी राजांना बहादूर गडावर नेण्यात आले. पण मावळे हल्ला करतील आणि संभाजी राजांना सोडवून नेतील या भीतीने तो संभाजी राजे आणि कवी कलश यांना साखळ दंडामध्ये जखडून तुळापूर येथे घेऊन आला. या तुळापुरामध्येच आपल्या संभाजी राजांना त्या मुकरब खानाने साखळ दंडामध्ये जखडून ठेवले होते. सतत 40 दिवस त्यांच्यावर अत्याचार केला होता. याच तुळापुरामध्ये तापलेल्या लोखंडी सळ्यांनी त्यांचे डोळे काढले होते. याच तुळापुरामध्ये त्यांची जीभ छाटली होती. सर्वांगावर अनेक जखमा केल्या होत्या. त्यावर मिठाचे पाणी ओतून त्यांना अतोनात यातना देण्यात आल्या होत्या. हा आहे भीमा, भामा आणि इंद्रायणीचा त्रिवेणी संगम. वरती भीमा आणि भामा नदीचा संगम होऊन या 2 नद्या पुढे इंद्रायणीला मिळतात. आता आपण खाली जाऊयात, त्यानंतर संगमेश्वराचं दर्शन घेऊयात. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून आपल्या शंभू राजांचे मस्तक कलम करण्यात आले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून याच इंद्रायणीच्या काठावर फेकून देण्यात आले आणि याच त्रिवेणी संगमावर त्यांच्या शरीर मांसांचे तुकडे या प्रवाहामध्ये फेकण्यात आले होते. आणि औरंगजेबाने फरमान काढले होते, जो कोणी संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. विश्वास पाटील यांच्या कादंबरीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे धुण्यासाठी आलेल्या जनाबाई पर्टिनीने सर्वप्रथम संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे पाहिले. मध्यरात्री जनाबाई पर्टिनीने गावातील स्त्रियांना जमा केले. त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती, ती म्हणजे गोविंद महार. या सगळ्यांनी आणि वडू गावातील काही गावकऱ्यांनी मिळून छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले, एकत्र केले, ते शिवले आणि आता अग्नी कुठे द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला. कारण औरंगजेबाची भीती सगळ्यांच्याच पोटी होती. तेव्हा गोविंद महार यांनी अग्नी देण्यासाठी स्वतःची जमीन दाखवली आणि या जमिनीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे अंत्यसंस्कार करण्यात आले. ती जागा म्हणजेच वडू गावामधील छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी होय. काय करताय? अच्छा, कवट आहे का ते? अच्छा, करून तुम्ही स्वतःसाठी करताय की गुळ टाकून खातात ना? तुम्ही स्वतःसाठी बनवताय का? मला वाटलं असं विकायला पण तिकडे कवट नाही, कवट घेऊन द्या आजी, थोडस द्या लेकाला तुमच्या. त्याला ते काय मावशी? कवट आवडतंय आम्हाला. ते काटकोयरी आहे. कवट आणून तिथून गुळे अमित कर काय चलो खाओ. एवढं आवडतं तुला? खूप खाल्लेलं, लहानपणी खूप खाल्लेलं. हा ना. कवट घेऊन जाण घरी जाऊन गुळे हा, तुम्ही गुळ घेऊन आलात घरून? आजीने आणलाय गुळ. आजी देत असेल तर घ्या, इथं देतो. आजी. ओ आजी, आजी आम्हाला गुळ विकत देता का थोडा? येतो तुम्ही जा. चला घ्या का. आज ते आजी करून दे. हा, पिकलेले काय? हा, ते आजी गुळ देतात, जा आणि घे करून. कोणत्या 3 नद्या आहेत? भीमा, भामा आणि इंद्रायणी. इंद्रायणी. इकडून आली ती कोणती आहे?
ज्या दोन आल्या ते हे खाली पंढरपूरला चालली इकडं. हा शेवटी ते खांब दिसतात तिकडं हा त्यांचा वरती दोघींचा संगम झाला भीमाचा आणि बामाचा. अच्छा आणि ही आळंदीवरून इंद्रायणी आली. इंद्रायणी. त्या अच्छा दोघी मिळून इकडून आल्या तिथं आणि इथून खाली एकत्र भीमा एकच बामा जाती. आणि इंद्रायणी. इंद्रायणी. अच्छा इथून खाली भीमाच जाती फक्त एकच भीमा. त्याची कल्पना नदीत पडत होत्या अशा. औरंगजेबने मारलं. आता लय मोठा ते संभाजी महाराजांची बायको चालते त्या कार्यक्रमात. कोण आता कार्यक्रम झाला मग प्राजक्त आलती ना. आता लय मोठा कार्यक्रम चालला होता. हा मुंबईवर लय अख्खा राऊंड भरलेला होता इथं. जेवण बिवण होतं सगळं. इकडे इकडे माझी लाडकी साली आहे. सारखी भांडतो माझ्याशी लाडकी झाली. लाडक्या सालीवरच बोलतात ना. एवढं संपेल का मला विक्रम? काय म्हणता एका तोंडात अहो ऐक ना ते कवट ट्राय कर. कधीच खाल्लं नसशील तू. खाल्लं नाही ते केलंय. इथूनच नेलं ना. इथूनच नेलं त्या पोरीने. चला आता आपण संगमेश्वराचं दर्शन घेऊयात. हे संगमेश्वराचं मंदिर अतिप्राचीन आहे. 1633 साली शहाजी राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आपल्याला इतिहासामध्ये आढळते. अतिप्राचीन जुनं दगडी बांधकाम दिसतंय आपल्याला इथे. इथे विठोबा रुक्मिणीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. इकडे गणपती बाप्पा विराजमान आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुरेख आहे. इकडं उभ्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे बाहेर. आजी हे काय ठेवलंय? हा आजी राजांचा पावडा म्हणते. इथं किती रुपये घेता? तुमच्या मनाने आता आवाज मोठा का? आका म्हणजे जात्यावरला जुना किती वेळ लागेल? लागेल. ठीक आहे चला. हा त्या बाबाने मगाशी 100 रुपये दिलं. तुमच्या मनाने काय घ्यायचं? चला बोला. राजाचा उधार होतो. थांबा पाण्यात टाकलं तरी बुडत नाही, वारं सोडलं तरी उडत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाबाई साहेबांचा विजय असो. दोन्ही हाताचा मुजरा राजे, दोन्ही हाताचा मुजरा. धर्मासाठी प्राण सोडिला, तुम्ही लोक सुधरा. तुम्ही लोक सुधरा राजे, तुम्ही लोक सुधरा. चिपळी तालुक्यात संगमेश्वर गाव, तिथं पकडले राजे, तिथं पकडले राजे राजे, तिथं पकडले राजे. भावा भावांचा तंटा लागला, तंटा मुक्तीसाठी गेले,
मुक्तीसाठी गेले राजे, तंटा मुक्तीसाठी गेले. बाबांचा सरदेशाही वाडा, तिथं पकडले राजे, तिथं पकडले राजे राजे, तिथं पकडले राजे. घोड्यावरुनी औरंगाने ओळखिले, यानी ओळखिले राजे, यानी ओळखिले. शिरूर हवेलीला आणले, शिरूर हवेलीला. औरंगजेबा बोले शंभूला, बोलून सांग एकदा. दे सोडून हिंदू धर्माला. हातीच्या वजनाचं सोनं आणलंय, आनंद लुटण्याला. औरंगजेबा बोले शंभूला, आलो सोडून काम धंदा, सोडून काम धंदा शंभू, सोडून काम धंदा. शंभू बोले औरंगजेबाला, स्वराज्य मिळवायचे यंदा, स्वराज्य मिळवायचे यंदा, मला स्वराज्य मिळवायचे यंदा. औरंगजेबाने छळ केला, अंगी नाही सदरा, अंगी नाही सदरा शंभूच्या, अंगी नाही सदरा. लाल बुंद सळा करून डोळे काढिले, डोळे काढिले राजे, डोळे काढिले. लाल बुंद पाणी करून साली काढिल्या, साली काढिल्या अंगी, साली काढिल्या. भीमा इंद्रायणी नदीला रक्ताचा वाहिला पूर, रक्ताचा वाहिला पूर राजे, रक्ताचा वाहिला पूर. साखळदंड उराशी आहून गर्जते तुळापूर, गर्जते तुळापूर राजे, गर्जते तुळापूर. बंदिस्त जरी असला रयतेचा राजा, नाही शंभू झुकला माझा, नाही झुकला, नाही झुकला, झुकला शंभू माझा. औरंगजेबाने छळ केला, छळाला पारा वारा, नाही पारा वारा छळाला, नाही पारा वारा. मृत्यू पावला, मृत्यू पावला, नाही झुकला शंभू माझा, नाही झुकला, नाही झुकला, झुकला शंभू माझा. स्वराज्य रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा, अमर झाले राजे राजे, अमर झाले राजे. हर हर महादेव. आपण आहे ना, आपल्या दारात तुळस नसती, मंदिराला कळस नसता, दाराला कपाळी कुंकू नसतं आणि सूर्य उगवणारा पाहायला मिळाला नसता. कारण हिंदू त्याला ठेवायचेच नव्हते औषधाला. हिंदू संपल्यावर आपण कुठून जन्माला असतो, आपण सूर्य कसा बघितला असता. राजामुळं आपण जगतोय, राजामुळं असा महान राजा होणार नाही, आपण सूर्य बघतोय. हार हार महादेव. हे इकडे हा तालुका शिरूर आहे, हा हा तालुका खेड आहे आणि हा तालुका हवेली आहे. हवेली हा. तालुका. आणि भीमा बामाचा वर संगम आहे, शेल पिंपळगाव. बामचंद्र डोंगरावर बामा, भीमा शंकरराव, भीमा येऊन वर संगम होऊन दोन्ही एकत्र आल्यात. सुधांध्रावर इंद्राल्या मिळाल्यात दोन. आणि तशा 5 नद्या आहेत. आणि ते वडाचं झाड दिसतंय ना, हा त्याच्यात काळं घुमट दिसतंय का मध्ये, घुमट. हा काळं काळं हा. मोठं आहे ते. हा. हातीच्यावरनं तर सोनं, राजाचे कपडे सगळं त्याच्या खाली गाडले. तो काय समजत बसेल का सोनं आणलं होतं वाटायला. खाली गाडलं, वर छावणी बांधली आणि त्याच्यात 42 दिवस राजाला कैद करून ठेवलं होतं. आणि ते फिरगायचं मंदिर आहे पांढरे, हा. त्याच्या मागे फिरत आलेली तुळजाभवानी. ते एक कमरेला करगुटा होता, ताईत होता. मारतात येणार दिवस संभाजी, सगळं संभाजी दिसायला लागले. आणि ती कुणीतरी कळ लावली, ती पुरी झाली आणि ते करगुटा तोडला आणि एकटा दिसला. आणि ते जाडगोडाच्या राजांनी लावले. तिथं इंद्राणी संपली, इंद्रदेव आले, तिथं पिंड मांडले, नंदी मांडला. आणि त्याला सावली नाही, मग राजांनी खांदी लावली, त्याची कधीच पानं गळत नाही. त्या वाडाची खांदी लावली छोटीशी,
त्याची कधीच पानं गळत नाही त्या वडाच्या झाडाची. आणि ते कोणी तोडीत काय करायचं नाही पण ते मरकळ गावची वस्ती खेड 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 तालुका आहे. शिरूर तालुका आणि हा हवेली तालुका. ही कोणती नदी आजची? ही भीमा, ही इंद्रायणी. ही भीमा आणि रावजीबा देसाई तिथं समाधी आहे. त्याने 16 वर्षापासून 68 वर्ष सेवा केली. आणि आम्ही शाळेत होतो. हे साफसफाई याला एकट्याला एवढं काही झाडायची जमत नव्हतं. शाळा यायचं आठी झाडं लागायला. तर त्याला एक माणूस जर म्हणला तुला लागण एवढा पैसा देतो, तांब्याची पिठी यायच्या खाली, त्याच्या एका बाजूला हाडण तांब्याचा 5 किलोचा पत्रा आहे. त्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत लिहिलेली पहिली गरज होती पिठी मातीच्या वाट्यात. ती खाली गाडली आणि वर हे काम केलं मी गावड्याच्या हाताखाली पिठी गाडली आणि त्याच्यावर पुतळ्या आता घेऊन. तर त्याला एक माणूस पिठी मागत होता, लागण एवढा पैसा देतो. मला काय करायचं, मला लग्न केलं नाही काय नाही, औक्षभर राजाची सेवा करतो, मला पैशाचं काय करायचं, मला काय कमी पडले. तिथं समाधी तेव्हा आता वारले ते देसाई आतापर्यंत होते ते रावजीबा देसाई. हा आणि गावातले लोक कार्यक्रमाला यायचे, मध्ये कोण मोकळे यायला काम सोडून. ते रावजीबा देसाईनी इथं झोपायचा, त्याच्यापाशी नेईन त्याच्या मन दुख करायला लागलं, चोरतोय का काय. तिथं जेवत नसतं गावात, उपाशीच यायचा काय वारला. मला पिठी नेईन मला असा म्हणला. त्या मनात सारखं ते बसलं, मग रडायचा साऱ्या गावात. मग लोकांनी मनावं घेतलं आणि ती बांधली. त्या पेटीमध्ये काय हाडे भरल्यात आणि एका बाजूला तांब्याचा पत्रा आहे, तांबडपट. जन्मापासून मृत्यूपर्यंत लिहिले त्याच्यात लिहिले अख्खं त्याच्यात लिहिलेले. ती खाली गाडलेली. खाली गाडली पहिली वरच होती मातीच्या वाट्यात. आम्ही काय करायचो, तुम्ही लहान होतात तेव्हा? हा शेणाने सारवायचं, त्याच्यावर रांगोळी काढायची. पुण्यतिथीला सुरुवात अच्छा. पहिली इथंच मातीचा वाटा होता, त्याच्यावर सारवायचं. पिठी हाताला लागत होती ती वारसा कवर. ते वारसा कवर होता, हाताला लागायचं. वाजवली तर सर खावडायची आम्हाला, वाजू नका म्हणजे तुम्हाला काय कळते राजेच आहे, वाजू नका. तसं असं डबडब वाजव तिकडे वाजतंय का मी असं वाज असं. तुमचं वय किती आता आजी? माझं वय 70. 70. मी जरा करोनाचं इंजेक्शन घेतलं ना, आजारी पडले. नाही तर माझं 55 वजन होतं, चांगली दिसत होती. त्यापासून आजारी पडले, आता बरी. अच्छा. बरेच दिवस ॲडमिट होते, आता बरं आहेत ना? आता बरं आहे. बरं आहे पण प्रॉपर ह्याच गावचे चांगले. हा चांगलं चेहरा बिरा चांगला होता माझा. आता पण चांगलंय, काय नाही झालं. आता पण छान आहे. सुरकुत्या पडल्या, सुरकुती नव्हती बाय अंगावर एक सुद्धा. हा ना. तोंडावर सुरकुत्या मग पडल्या. राजांची सेवा करताय ना तुम्ही? नाही करोनात जगावलं मला. हा ना, राजांनी शेजारी जगवलं. बिजारी सगळी शेजारची गेली पण मला जगावलं. शेजारची गेली करोनात आणलं, फार शेजारची गेली, जगावलं त्यांनी मला. आपल्या संभाजी राजांचं नाव पाण्यात टाकलं तरी बुडत नाही, वारं सोडलं तरी बुडत नाही. जय जिजाऊ जय शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊ आई साहेबांचा हार हार. पूर्वी आहे ना एका राजाला पोट फुटला होता, म्हणजे राजा घाण झालता. त्या राजाने इथे येऊन आंघोळ केली, त्याचा पोट बरा झाला. मग त्यांनी काशीचं पाणी हे पाण्याची तुलना केली. काशीपेक्षा गोवर तीर्थ जास्त भरलं आणि त्या राजाने ही 12 ज्योतिर्लिंग मंदिरं बांधून काढली आणि या मंदिराचा जुर्ण उद्धार झालेली 1200 वर्ष झाली. 1200 वर्षी. हे संगमेश्वर सगळं हा. फत्तेश्वर पलीकडे. कोणता? याच्या पलीकडून आहे फत्तेश्वर. हा. आणि तिकडं बल्लाळेश्वर. अच्छा. कोटेश्वर. अच्छा. अमृतेश्वर. हा. रामेश्वर आणि कोरेश्वर. अच्छा. कोरेश्वर तिकडे पडलेले इकडे. अच्छा. म्हणजे ह्या परिसरामध्ये टोटल 12 ज्योतिर्लिंग. 360 खडकाला आकार आहे नदीत पाण्यात. 360 ज्योतिर्लिंग गुप्त आहे. 360 तर 360 ज्योतिर्लिंग. हा दिसतेत पण पाणी वसरल्यावर इथे खडकाला असा आकार आहे पिंडीचा. 360 ज्योतिर्लिंग गुप्त इथे? हा. अच्छा. आजी ज्यांच्याविषयी सांगत होत्या की त्यांनी सेवा केली राजांच्या समाधीची, त्या रावजीबुवा देसाईंची समाधी इथे आहे. हीच ती भूमी ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या काळजाच्या तुकड्याची प्राणज्योत मालवली. हीच ती भूमी जिथे शिवप्रेमी शंभूप्रेमी नतमस्तक होण्यासाठी येतात. आपल्या उभ्या आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने येथे यावे आणि हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी झटणाऱ्या या आपल्या राजाच्या समाधीवर नतमस्तक व्हावे. या इंद्रायणी भामा भीमा नदीच्या त्रिवेणी नयनरम्य परिसरामध्ये आपल्या राजाच्या 2 समाध्या आहेत. येथे आल्यावर शंभू राजांच्या
तो रक्तरंजित इतिहास आठवला की डोळ्यातल्या अश्रूंना बांध घालता येत नाही आणि अंगावर आलेल्या काटांना लपवता येत नाही. आता आपण जाऊया वडू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या समाधीस्थळावर. इथे देखील स्वामीनिष्ठ छंदोगामात्य कवी कलशांची समाधी आहे, जी संभाजी महाराजांच्या समाधीच्याच बाजूला आहे. तर मंडळी, मी अशा प्रकारे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची दोन्हीही समाधी स्थळे दाखवलेली आहे, त्यांचे दर्शन तुम्हाला घडवलेले आहे. मी प्रत्येकाला आवाहन करेल की आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एकदा तरी या पुण्यभूमीला भेट द्या. इथे येऊन आपल्या राजाच्या समाधी स्थळावर नतमस्तक व्हा. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल माय लेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा येईल असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मंडळी, बाय बाय. मिसळ सांगायची का मिसळ? वाढव 4 मिसळ आणि 4 भेळ. समडे भरपूर आहे बाबा, 4 सांगितल्या. नंतर डायरेक्ट घेतलं, खुसखुनच घेतलं. भूक लागली. नाही, इकडे तरी बघ. भूक लागली. मिक्स करून देतोय मी. खाऊन या. तुम्ही पण का म्हणा. नाही, मी नाही खात.